ची घोषणा झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 17 ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी उडणार। फुरसुंगी, मनसर, माळेगाव नगर परिषदेची पहिल्या टप्प्यात निवडणूक। पुण्यात 14 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू। पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबरला जाहीर होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश। पुण्यातील फुरसुंगी, उरळी, देवाची, मनसर, माळेगाव नगर परिषदेसाठी प्रथम निवडणूक। 1 वर्षापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या तिन्ही नगर परिषदेसाठी निवडणूक होणार। सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांचा सोहळ्याचा नारा। सिंधुदुर्गात युती नकोच, भाजपा कार्यकर्त्यांची भूमिका। युती तुटल्यास राणेबंधू आमने सामने येणार। नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या भाजपात घर वापसीमुळे आमदार चंद्रकांत रघुवंशींसाठी आव्हान। नंदुरबार पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका। तर शिवसेनेचे भाजपा विरोधामध्ये काम केल्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही स्पष्टीकरण। पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायतीची निवडणूक होणार। इच्छुकांकडून निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात। उमेदवारांकडून मतदारसंघात भेटीगाठी वाढल्या। अमरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुलेंच्या सुनबाई तेजश्री करंजुले या मैदानामध्ये लवकरच अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती। मव्याचा वोट जिहाद पाहून मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता। मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही। अमित साठम यांचे ट्विट करत विरोधकांवर निशाणा।